धुले शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी की वर्षगांठ के अवसर पर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारियों ने संयुक्त रूप से धुले में खानदेश कुलस्वामिनी एकवीरा देवी की महाआरती की। महाराष्ट्र में बढ़ते भ्रष्टाचार के कारण महाराष्ट्र की जनता त्रस्त है। आम नागरिकों की भी मांग है कि ठाकरे बंधु महाराष्ट्र के हित के लिए एक साथ आएं। देवी से प्रार्थना की गई और दोनों पार्टियों की ओर से एकजुट होने के लिए जोरदार नारे लगाए गए। इस अवसर पर उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के जिला प्रमुख अतुल सोनावड़े, नीरज पाटिल नानू परदेशी, कैलाश पाटिल मनसे महानगर प्रमुख बंटी सोनावड़े, अजीत राजपूत, प्राची कुलकर्णी, संतोष मिस्त्री और अधिकांश पदाधिकारी मौजूद थे। इस समय दोनों पार्टियों के नेताओं ने एक दूसरे को लड्डू खिलाए और एकवीरा देवी को माला पहनाई। खानदेशची एकवीरा माता ही ठाकरे बंधूंची कुलदेवता आहे। आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी आई एकवीराच्या चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत की धुळ्यातले शिवसैनिक व मनसैनिक एकत्र येऊन ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या हिताकरता एकत्र आलं पाहिजे ही सर्व कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे। भ्रष्टाचाराच्या पैशावर भारतीय जनता पक्ष व शिंदे हे इतर राजकीय पक्षांचा लचका तोडू इच्छितात, तर त्या हरामखोरांना त्यांची जागा दाखवण्याकरता ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे, ती लवकर पूर्ण हो असा आई एकवीरा चरणी आम्ही। महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धव साहेब हे ठाकरे बंधू दोघं एकत्र यावे यासाठी खास करून संजय राऊत साहेब जे प्रयत्न करत आहे महाराष्ट्रात, त्याच प्रकारे धुळ्यामध्ये आज अतुल भोंडेंनी प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला या ठिकाणी सोबत आरतीला बोलवलं आणि अतुल भोंडेंनी मला सांगितलं की बाबा तुम्ही या सगळे मनसेचे पदाधिकारी या, आपण आपली खानदेशची कुलस्वामिनी आईसाहेब एकवीरा माता यांच्या चरणी साकडे घालू की या महाराष्ट्रामध्ये वाढलेला अत्याचार, भ्रष्टाचार आणि सगळ्या अनिती गोष्टी संपवण्यासाठी म्हणून आणि स्वर्गवासी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, सन्माननीय राजसाहेबांनी आणि सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरेंनी एकत्र यावं अशी आपण आई एकवीराचरणी प्रार्थना करू असा मला निरोप आला अतुल भोंचा आणि मी तुरंत लगेच सगळे आम्ही मनसैनिक या विनंतीला मान देऊन लगेच या ठिकाणी आलो आणि खरंच माझी नाही प्रत्येक महाराष्ट्रातल्या एका प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्याची मग शिवसेनेचा असो का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असो, प्रत्येक मराठी जनमानसाची इच्छा आहे आणि काळाची गरज आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आले पाहिजेत आणि आम्ही आई एकवीरा मातेच्या चरणी साकडे घातले की आईसाहेब या दोघं भावांना सद्बुद्धी दे आणि यांच्या हातून या महाराष्ट्राचं कल्याण करा, या दोघांना एकत्र आण। या निमित्ताने आज या ठिकाणी आरती अतुल भोंडेंनी ठेवली होती, आम्ही सगळे या ठिकाणी आलो आणि येणाऱ्या काळात सन्माननीय राजसाहेब उद्धव साहेब हे जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही शीर्षावंत मानून या महाराष्ट्राचं आणि मराठी जनतेचं सेवा करण्यासाठी आम्ही दोघं सोबत सज्ज राहू या ठिकाणी। धुले से सीनू संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट।